Welcome to Legal Learning Hub. So let's start today's video with a motivational line. Be not afraid of growing slowly, be afraid only of standing still. म्हणजे हळूहळू प्रगती होत असेल तरी घाबरू नका, कारण प्रत्येक मोठा प्रवास हा एका छोट्या पावलांनी सुरू होतो. पण एकाच जागी थांबून राहणे मात्र खऱ्या अर्थाने धोकादायक आहे. दररोज थोडीशी प्रगती ही तुम्हाला तुमच्या ध्येयाजवळ घेऊन जाते. So let's begin with today's video. So today's video is of doctrine of harmonious construction. डॉक्ट्रिन समजली तर केस लॉ समजते आणि केस लॉ समजली तर संविधान समजते. इन वन लाइन, अ डॉक्ट्रिन इज अ लीगल प्रिंसिपल डेव्हलप्ड बाय कोर्ट्स टू इंटरप्रिट अँड अप्लाय कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स. तर भारतीय संविधान समजून घेण्यासाठी केवळ कलमे आणि प्रकरणे जाणून घेणे पुरेसे नसते. न्यायालयाने संविधानाचा अर्थ लावताना काही महत्त्वाच्या तत्वांचा आणि नियमांचा वापर करतात, ज्यांना आपण डॉक्ट्रिन असे म्हणतो. ह्या डॉक्ट्रिनमुळे न्यायालयांना संविधानातील तरतुदींचा योग्य अर्थ लावता येतो, कायद्यांची वैधता तपासता येते आणि नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण करता येते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्ट्रिन ऑफ हार्मोनियस कन्स्ट्रक्शन ची संकल्पना, उगम, प्रमुख खटले, घटनात्मक महत्त्व आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे समजून घेणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सो द डेफिनेशन ऑफ डॉक्ट्रिन ऑफ हार्मोनियस कन्स्ट्रक्शन इज it is a rule of constitutional and statutory interpretation under which courts interpret apparently conflicting provisions of a statute or the constitution in such a way that both provisions are given effect and neither becomes redundant or ineffective. मराठीत सांगायचे तर डॉक्ट्रिन ऑफ हार्मोनियस कन्स्ट्रक्शन म्हणजे संविधानातील किंवा कायद्यातील दोन तरतुदींमध्ये वरकरणी संघर्ष दिसत असल्यास न्यायालयाने अशा प्रकारे अर्थ लावावा की दोन्ही तरतुदींना समान प्रभाव मिळेल आणि कोणतीही तरतूद निष्प्रभ ठरणार नाही. Origin of this doctrine originated in English common law as a principle of statutory interpretation. So core principles of this doctrine are: मुख्य तत्वे, संविधानातील प्रत्येक तरतुदीला अर्थ आणि प्रभाव दिला पाहिजे. एका तरतुदीचा अर्थ दुसरी तरतूद निष्प्रभ ठरणार नसावा. संघर्ष निर्माण करण्याऐवजी समन्वय साधला पाहिजे. संविधानाचा एकसंध अर्थ लावला पाहिजे. The constitution should be read as a whole. Okay. विधिमंडळाचा उद्देश जपला पाहिजे. So nextly, constitutional provisions related with this doctrine are: तर हा सिद्धांत संविधानात स्पष्टपणे नमूद नाही, परंतु तो खालील तत्वांवर आधारित आहे. संविधान हा एकसंध दस्तऐवज आहे. संविधानातील प्रत्येक तरतूद महत्त्वाची आहे आणि कोणतीही तरतूद निरर्थक किंवा निष्प्रभ ठरू नये. संविधानाचा अर्थ संपूर्णपणे लावला पाहिजे. सो पर्पज ऑफ द डॉक्ट्रिन आर: द डॉक्ट्रिन एम्स टू रिमूव्ह अपॅरंट कॉन्फ्लिक्ट्स, preserve the effectiveness of every provision, maintain constitutional balance, avoid redundancy, give effect to legislative intent. Leading cases related with the doctrine are CP and Bairar Act case, CIT versus Hindustan Bulk Carriers, Keshwanand Bharti versus State of Kerala, and Minerva Mills versus Union of India. So the core 5 principles related with the harmonious construction are: court should avoid conflict between provisions. One previous should not destroy another. Every provision should be given meaning. If possible, all provisions should operate together. Harmonious interpretation should reflect legislative intent. Importance of this doctrine is it maintains to maintain the balance of constitution. प्रत्येक तरतुदीला प्रभाव देते. कायद्याचा योग्य अर्थ लावण्यास मदत करते. न्यायालयीन संघर्ष कमी करते. तसेच संविधानाची एकात्मता टिकवते. सो द कोर्ट ऑब्झर्वेशन इज: ज्या ठिकाणी दोन तरतुदी एकत्र प्रभावी लागू होऊ शकतात तेथे न्यायालयाने दोन्हींचा सुसंगत अर्थ लावावा. तसेच एका तरतुदीमुळे दुसरी निष्प्रभ होता कामा नये. अप्लाइड, ही
ही डॉक्ट्रिन कुठे अप्लाइड व कशी अप्लाइड करता येते, तर संविधानातील 2 तरतुदींमध्ये संघर्ष दिसल्यास, कायद्यातील 2 कलमांचा अर्थ विरोधाभासी वाटल्यास, मूलभूत अधिकार आणि धोरण निर्देशक तत्वांचा समतोल साधताना, फंडामेंटल राईट्स अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, कायद्याचा योग्य अर्थ लावताना. द लिमिटेशन्स ऑफ दिस डॉक्ट्रिन आर, न्यायालय नवीन कायदा तयार करू शकत नाही, स्पष्ट आणि निर्विवाद भाषेचा विपरीत अर्थ लावू शकत नाही, प्रत्यक्ष संघर्ष नसताना हा सिद्धांत लागू होत नाही. फॉर एक्झाम्पल, आर्टिकल 19(1) नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य देतो, तसेच आर्टिकल 19(2) हा स्वातंत्र्यावर वाजवी निर्बंध घालण्याची परवानगी देतो. न्यायालय दोन्ही तरतुदींचा सुसंगत अर्थ लावते, त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यही टिकते आणि सार्वजनिक हितासाठी आवश्यक निर्बंधही वैध राहतात. थोडक्यात एखादं उदाहरण द्यायचं तर आर्टिकल 19 आपण पाहिलं. एका वाक्यात या डॉक्ट्रिनबद्दल सांगायचे तर, ही डॉक्ट्रिन 2 परस्पर विरोधी वाटणाऱ्या घटनात्मक किंवा कायदेशीर तरतुदींचा असा अर्थ लावणे की दोन्ही तरतुदी प्रभाव राहतील आणि कोणतीही तरतूद निष्प्रभ ठरणार नाही. चला तर काही MCQ पाहूया. Which one of the following situation would most appropriately require the application of the doctrine of harmonious construction, resolving an apparent inconsistency between two provisions of the Constitution? The doctrine is generally evoked when two constitutional or statutory provisions appear to conflict. Which case summarizes the principle of harmonious construction? CIT versus Hindustan Bulk Carriers. Which of the following is not a principle of harmonious construction? It is one provision should be destroyed another. This is not a principle. Every provision should be given effect and court should avoid conflict and legislative intent should be respected. These are principles and this one is not. So which constitutional parts were harmoniously interpreted in Minerva Mills? It was part 2 and part 4. The doctrine of harmonious construction is most closely associated with interpretation of statutes and constitution. The true significance of the doctrine of harmonious construction lies in preserving constitutional coherence by interpreting apparently conflicting provisions in a manner that gives effect to each. तर डॉक्ट्रिन ऑफ हार्मोनियस कन्स्ट्रक्शन म्हणजे संविधानातील किंवा कायद्यातील 2 तरतुदी एकमेकांशी विरोधात दिसत असल्या तरी न्यायालय त्यांचा असा अर्थ लावते की दोन्ही तरतुदी प्रभावी राहतील आणि एकमेकांना पूरक ठरतील. म्हणूनच हा सिद्धांताचे खरे घटनात्मक महत्त्व म्हणजे संविधानातील सर्व तरतुदींमध्ये सुसंगती राखणे, कोणतीही तरतूद निरर्थक किंवा निष्प्रभ न करता सर्व तरतुदींना एकत्रितपणे परिणामक बनवणे हा या सिद्धांताचा उद्देश आहे. सो दिस ऑप्शन इज करेक्ट. The doctrine of harmonious construction prevents one provision from defeating another. Assertion and reason. Assertion: the doctrine of harmonious construction gives effect to all constitutional provisions. The reason is courts attempt to reconcile apparent conflicts without rendering any provision redundant. So both the sentences are true and R is the correct explanation for A. If the two statutory provisions appear inconsistent, the court should adopt an interpretation that allows both the provisions to operate if reasonably possible. The true constitutional significance of the doctrine of harmonious construction lies in its role in maintaining constitutional coherence by ensuring that all provisions are interpreted as complementary rather than conflicting. तर या डॉक्ट्रिनचा मुख्य उद्देश असा आहे की संविधानातील किंवा कायद्यातील 2 तरतुदी वरकरणी परस्पर विरोधी वाटत असल्या तरी त्यांचा असा अर्थ लावावा की दोन्ही तरतुदींना प्रभाव मिळेल. न्यायालय कोणत्याही एका तरतुदीला पूर्णपणे निष्प्रभ किंवा निरर्थक ठरवत नाही, त्याऐवजी दोन्ही तरतुदी एकमेकांना पूरक कॉम्प्लिमेंटरी आहेत अशा पद्धतीने त्यांचा अर्थ लावून घटनात्मक सुसंगता कॉन्स्टिट्यूशनल कोहेरन्स जपली जाते. सो द राईट ऑप्शन इज बी. Which of the following is the first duty of a court while applying the doctrine of harmonious construction? The duty to harmonize the provisions so that both can operate. Which statement is correct? The constitution should be read whole. No constitution provision should be rendered meaningless.
and the court should prefer interpretation creating conflicts. So 1 and 2 are correct and third one is wrong. सो ॲज आय सेड, संविधानाचा अर्थ लावताना संपूर्ण संविधान एकत्रितपणे वाचला पाहिजे. संविधानातील कोणतीही तरतूद निरर्थक किंवा निष्प्रभ ठरू नये. प्रत्येक तरतुदीला योग्य अर्थ आणि परिणाम मिळेल असा अर्थ न्यायालय लावते. हेच डॉक्ट्रिन ऑफ हार्मोनियस कन्स्ट्रक्शनचे मुख्य तत्व आहे. The doctrine of harmonious construction requires courts to give effect to every provision by reconciling apparent conflicts. Which of the following is not applicable of the application of the doctrine of harmonious construction? So the C option, determining legislative competence between union and states. Harmonious construction doctrine चा उपयोग अशा वेळी केला जातो जेव्हा कायद्यातील किंवा संविधानातील दोन तरतुदी वरकरणी परस्पर विरोधी वाटतात. न्यायालय त्यांचा अर्थ लावते की दोन्ही तरतुदींना प्रभाव मिळेल. म्हणून या सिद्धांताचा उपयोग परस्पर विरोधी वैधानिक तरतुदींचा समन्वय करण्यासाठी, तसेच मूलभूत अधिकार आणि राज्याच्या धोरण निर्देशक तत्वांमध्ये सुसंगती आणण्यासाठी व संविधानातील विविध तरतुदींचा एकत्रित अर्थ लावण्यासाठी उपयोग होतो. The doctrine of harmonious construction is founded on which constitutional philosophy? The philosophy of constitutional provisions complement each other. तर ही डॉक्ट्रिन थोडक्यात लक्षात ठेवण्यासाठी एका ओळीत सांगायचं तर, जेव्हा दोन घटनात्मक किंवा कायदेशीर तरतुदींमध्ये वरकरणी संघर्ष दिसतो तेव्हा न्यायालय दोन्ही तरतुदींना प्रभाव देणारा अर्थ लावते. यालाच डॉक्ट्रिन ऑफ हार्मोनियस कन्स्ट्रक्शन म्हणतात. Hope you all guys like this video. Do like, share and subscribe. Thank you.